जर तुम्हीही शेतकरी असाल आणि तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड असेल तर तुमच्या खात्यामध्ये आता थेट 9,000 रुपये जमा होणार आहेत। दिल्लीतील कार्यालयामध्ये महत्त्वाची बैठक पार पडली असून शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे। ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी कार्ड आहे आणि त्यासोबतच लागणारे आणखीन 2 महत्त्वाची कागदपत्र आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता थेट 9,000 रुपये सोडले जाणार आहेत। शेतकरी बांधवांनो, हा निधी एकाच वेळी जमा होणार नाहीये, तर सरकार या रकमेचं वितरण एकूण 3 वेगवेगळ्या तारखांना 3 टप्प्यामध्ये करणार आहे। त्यामुळे तुमचा समावेश पहिल्या वितरणामध्ये आहे का दुसऱ्या का तिसऱ्या आणि कोणत्या तारखांना तुम्हाला हे पैसे तुमच्या बँक खात्यावरती मिळणार आहेत हे देखील पहा। शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही PM किसान योजना किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी KYC करत होता, परंतु सरकारने थेट मंत्रालयातून नवीन नियमावली लावली आहे आणि ही मदत आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे। फार्मर आय डी कार्ड यासाठी बंधनकारक आहे आणि हे कार्ड म्हणजे फक्त तुमची डिजिटल ओळख नाही, तर तुमच्या हप्त्याला अंतिम मंजुरी देणारं कागदपत्र आहे। पण मित्रांनो, तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड आहे म्हणजे लगेच तुम्हाला पैसे मिळतील असं नाही, कारण फार्मर आय डी कार्ड असून फक्त चालणार नाही, तर तुमच्याकडे आणखीन 2 महत्त्वाची कागदपत्र असायला हवीत। मंत्रालयातील फाईल्स आणि विमा कंपनीचा डेटा जोडून नवीन पात्रता यादी बनवण्यात आली आहे आणि यासोबतच फार्मर आय डी कार्ड आणि आणखीन 2 कागदपत्र जोडलेली असणं अनिवार्य सांगण्यात आलं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हालाही 9,000 रुपयाचा लाभ मिळवायचा असेल तर कोणती 2 कागदपत्र तुमच्याकडे असायला हवीत, तेव्हा तुमच्या नावापुढे ग्रीन सिग्नल दिला जाणार आहे आणि तुम्हाला लाभ मिळणार आहे हे पहा। कारण सरकार हा संपूर्ण निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवत असताना 3 विशिष्ट तारखा ठरवत आहे, म्हणून ज्या 3 तारखांना शेतकऱ्यांना 9,000 रुपयाचा लाभ दिला जाईल। पहिल्या तारखेला ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आय डी कार्ड, आधार कार्ड आणि रेशन कार्डचा डेटा 100% जुळवला जाणार आहे त्यांच्या खात्यामध्ये पहिल्याच दिवशी रक्कम जमा होणार आहे, तर दुसऱ्या तारखेला दुसरं वितरण पार पडेल। ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये किंवा कागदपत्रामध्ये तांत्रिक दुरुस्तीची गरज आहे त्यांच्यासाठी दुसरी तारीख ठरवण्यात आली आहे। तिसऱ्या तारखेला तिसरं वितरण पार पडेल। यामध्ये पीक विमा आणि कृषी विभागाचा डेटा जुळवणाऱ्या शेतकऱ्यांना तिसऱ्या तारखेला लाभ दिला जाणार आहे। शेतकरी बांधवांनो, रिझर्व्ह बँकेकडून मान्यता असलेल्या आणि तांत्रिक अडचणी नसलेल्या बँकांच्या माध्यमातून हे वितरण पार पडेल। शेतकरी बांधवांनो, केंद्र सरकारची PM किसान सन्मान निधी योजना आणि महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनांमधून शेतकऱ्यांना वर्षाला हप्ते दिले जातात, परंतु गेल्या काही दिवसांमध्ये पावसाची अनिश्चितता आणि पिकांचं अतोनात नुकसान झाले, त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांनी या योजनेचा सविस्तर आढावा घेतला आणि बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला की ज्या शेतकऱ्यांचे हप्ते थकीत राहिले होते त्यांना वाढीव हप्त्याच्या मदतीची गरज आहे आणि एकत्रित करून 9,000 रुपयाचं विशेष पॅकेज ठरवण्यात आले आणि ही 9,000 रुपयाची मदत ही थेट खात्यावर DBT द्वारे वर्ग केली जाणार आहे। मित्रांनो, या 9,000 रुपयाच्या वितरणासोबतच राज्य सरकारने थकबाकीदार शेतकऱ्यांच्या बँक खात्याची माहिती देखील मागवली होती। देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ अजूनपर्यंत मिळवला नाही त्या शेतकऱ्यांचा डेटा सुद्धा 9,000 रुपयाच्या यादीसोबत मॅप करण्यात आला। म्हणजे जर तुमचं बँक खातं राष्ट्रीयकृत बँकांमध्ये असेल आणि कर्ज थकीत असतील तर सरकार तुम्हाला या निधीमधून थेट दिलासा देण्याच्या तयारीमध्ये आहे। शेतकरी बांधवांनो, सरकार DBT सक्रिय असलेल्या खात्यांची तपासणी करत आहे, त्यामुळे तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक आहे का एकदा चेक करून घ्या। त्यासोबतच तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड असायला हवं आणि आणखीन 2 महत्त्वाची कागदपत्र देखील तुमच्याकडे आहेत का हे पहा। शेतकरी बांधवांनो, 9,000 रुपयाच्या निधीचं वितरण तुमच्या खात्यावर करत असताना कोणत्याही मध्यस्थ्याशिवाय थेट दिल्लीच्या सर्व्हरवरून 3 वेगवेगळ्या टप्प्यामध्ये हे पैसे वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला। ज्या शेतकऱ्यांचा डेटा ॲग्रीस्टॅक पोर्टलवरती 100% ग्रीन सिग्नल दाखवेल त्यांच्या खात्यामध्ये पहिल्याच वितरणाची रक्कम जमा होईल। पण मित्रांनो, मोदी साहेबांनी स्पष्ट सांगितले की हे फक्त एक डिजिटल ओळखपत्र म्हणजे फार्मर आय डी कार्ड असून चालणार नाही, तर आणखीन 2 कागदपत्र देखील असायला हवीत। शेतकरी मित्रांनो, फार्मर आय डी कार्ड सोबत जे 2 कागदपत्र लागणार आहेत त्यातलं पहिलं कागदपत्र ते म्हणजे तुमची
तुमची वैयक्तिक ओळख पटवत नाही तर ते थेट तुमच्या बँक खात्याला सरकारी मंत्रालयाच्या DBT सिस्टमशी जोडणारा मुख्य दुवा असतं आणि या पहिल्या कागदपत्रावरती तुमचा मोबाईल नंबर अपडेट नसेल किंवा तुमचे बँकेचे DBT स्टेटस ॲक्टिव्ह नसेल तर सरकारने DBTचं बटन दाबलं तरीही तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत. त्यामुळे पहिलं कागदपत्र कोणतं आहे हे देखील लक्षपूर्वक पहा. यासोबतच दुसरं सर्वात महत्त्वाचं कागदपत्र असं आहे जे तुमच्या कुटुंबातील एकूण सदस्यांची संख्या आणि शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेचा डेटाबेस दर्शवतं. यासाठी मंत्रालयाने दुसऱ्या कागदपत्राची पडताळणी देखील सुरू केली आहे आणि निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी शेतकरी बांधवांसाठी मंजूर केलेला निधी आता थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. केंद्र सरकारचे 6,000 रुपये आणि राज्य सरकारचा अतिरिक्त पाठिंबा मिळून तब्बल 9,000 रुपयाचा महासन्मान निधी प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या हाती पोहोचेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फार्मर ID कार्ड तुम्हाला हा लाभ मिळवून देत आहे आणि फार्मर ID कार्ड हे फक्त ओळखपत्र नसून शेतकऱ्याच्या आर्थिक स्वातंत्र्याची किल्ली ठरत आहे. पंतप्रधान मोदींनी या डिजिटल सिस्टीमचा असा मास्टर प्लॅन आखला आहे की जमिनीचा नकाशा, आधार कार्ड आणि बँक खातं एकमेकाशी जोडले गेले आहेत. यामुळे सरकारकडून मंजूर झालेला निधीचा प्रत्येक पैसा थेट DBT मार्फत शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठीच ही योजना मर्यादित नाही तर देशातील कोट्यावधी शेतकरी बांधवांसाठी ही एक नवीन संधी आहे. महाराष्ट्रातील नमो शेतकरी योजना आणि केंद्र सरकारच्या सहाय्याने PM किसान योजना देखील लागू आहे. जशी आर्थिक सुरक्षा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मंजूर झाली तसेच तेलंगणा, ओडिशा, मध्य प्रदेश यासारख्या विविध राज्यांमध्ये देखील केंद्र सरकारच्या या डिजिटल फार्मर ID कार्डचा वापर करून निधीचं वाटप सुरू झालंय. शेतकरी समृद्ध तर देश समृद्ध याच ध्येयाने प्रेरित होऊन केंद्र आणि राज्य सरकारने हे पाऊल शेतकऱ्यांसाठी उचललंय. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, जर 9,000 रुपये मिळवायचे असतील तर पहिलं सर्वात महत्त्वाचं कागदपत्र बंधनकारक आहे ते म्हणजे तुमचं आधार कार्ड. पण लक्षात ठेवा, फक्त आधार कार्ड असून चालणार नाही तर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडलेलं पाहिजे आणि त्यावर DBT पर्याय चालू असायला हवं. जर आधार कार्ड आणि बँक खात्याची लिंक तुटली तर दिल्लीतून पाठवलेले पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाहीत. आता वळूयात दुसऱ्या महत्त्वाच्या कागदपत्राकडे जे तुमच्या कुटुंबाच्या लाभासाठी अत्यंत गरजेचं आहे. हे दुसरं कागदपत्र म्हणजे तुमचं रेशन कार्ड आणि तुमच्या जमिनीचा उतारा. सरकारने फार्मर ID कार्ड तयार करत असताना रेशन कार्डवरील कुटुंबाची माहिती आणि सातबाऱ्यावर असणारी जमिनीची नोंद या दोन्ही गोष्टी एकत्र जोडल्या आहेत. त्यामुळे नक्की कोणत्या व्यक्तीला हप्ता मिळायला हवा याची स्पष्ट पडताळणी होते. त्यामुळे शेतकरी बांधवांच्या खात्यावर पैसे सोडण्याचा निर्णय सरकारने घेत असताना 2 कागदपत्र बंधनकारक केले आहेत. अमरावती आणि अकोला या विदर्भ क्षेत्रातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 25% निधीचं वितरण हे केंद्र सरकारच्या ॲग्रीस्ट्रॅक प्रणाली अंतर्गत तयार करण्यात आलं आहे. फार्मर कार्डच्या आधारे या प्रक्रियेसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून अकोला जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची पडताळणी पूर्ण करून ही रक्कम थेट खात्यावर वर्ग केली जाणार आहे. पुणे आणि नाशिकसारख्या विकसित जिल्ह्यांमध्ये मंत्रालयाच्या वित्त विभागाकडून मिळणाऱ्या जलद गतीनुसार ICICI, HDFC, ॲक्सिस यासारख्या खाजगी बँकिंग प्लॅटफॉर्म्सशी थेट कनेक्ट केले जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती, हवेली, शिरूर तसेच नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यामधील नोंदणीकृत शेतकऱ्यांना डिजिटल फायदा मिळणार असून 9,000 रुपयाची रक्कम वितरित होईल. मराठवाड्यातील नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पंजाब नॅशनल बँक आणि राष्ट्रीयकृत बँकांच्या मुख्य सर्व्हरचा वापर करून डेटा मॅपिंगचं काम वेगाने राबवलं जाईल. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण, वैजापूर तसेच नांदेड जिल्ह्यातील लोहा या तालुक्यांमध्ये फार्मर ID कार्ड सोबतच आधार कार्ड eKYC जोडणं 100% पूर्ण असलेल्याच लाभार्थ्यांच्या खात्यावर निधी सोडण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये IDBI बँकेच्या शाखांच्या माध्यमातून डेटा अपडेट करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामधील ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असून DBT पर्याय सक्रिय आहे अशा लाभार्थ्यांना योजनेचा थेट लाभ दिला जाणार आहे. बुलढाणा आणि यवतमाळ या कृषीप्रधान जिल्ह्यामध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या खात्यावर लाभ वितरित केला जाणार आहे. सोलापूर आणि लातूर जिल्ह्यामध्ये मध्यवर्ती सहकारी बँका तसेच युनियन बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची अंतिम यादी तयार करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर आणि लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यामधील ज्या शेतकऱ्यांचे फार्मर ID कार्ड व रेशन कार्डवरील सदस्यांची नोंद अचूक आहे अशा शेतकऱ्यांना निधीचा लाभ मिळणार आहे.